Hello dear students. Today we are going to learn a very interesting and important lesson from your environmental studies textbook, and that is lesson number 23, Growing Up and Growing Old. Children, one family picture is given here. Just look at this picture carefully. Now I am going to ask you some questions. So the first question is, what is the boy's mother in this picture wearing? इथे हा बॉय आहे. या बॉयच्या आईने कोणते कपडे घातलेले आहेत? काय घातलेलं आहे? सो या बॉयची मदर म्हणजेच आई कोण आहे? ही आहे. आणि हिने काय घातलेलं आहे? तर हिने साडी घातलेली आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज हिज सिस्टर वेअरिंग? या बॉयची सिस्टर ही आहे, हो की नाही? हे पिक्चर फॅमिली पिक्चर पाहिल्यावर लगेच आपल्याला कळतं की या पिक्चरमध्ये या बॉयची आई ही आहे, सिस्टर ही आहे, फादर हे आहेत आणि ग्रँडफादर हे आहेत. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज हिज सिस्टर वेअरिंग? या बॉयच्या सिस्टरने कोणते कपडे घातलेले आहेत? तर हे असे कपडे घातलेले आहेत, पंजाबी ड्रेस घातलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, What is the color of his grandfather's shirt? बॉयचे ग्रँडफादर यांच्या शर्टचा कोणता रंग आहे? कलर काय आहे? सो यांच्या शर्टचा कलर आहे व्हाईट, थोडासा ब्लूइश दिसत आहे तो. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द कलर ऑफ हिज फादर शर्ट? फादरने जे शर्ट घातलेलं आहे त्या शर्टचा कोणता रंग आहे? त्या शर्टचा कलर आहे ग्रीन. Now the next question is, how did you guess who the mother is and who the sister is? आता इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की तुम्ही कसं काय ओळखलत की आई कोण आहे या बॉयची सिस्टर कोण आहे, बहीण कोण आहे? तर आपण ओळखलं त्यांच्या कपड्यांवरून, शिवाय त्यांच्या स्किनवरून, हेअरस्टाईलवरून, ओव्हरऑल त्यांच्या लुकवरून आपण ओळखलं की या बॉयची आई कोण असणार आहे आणि बहीण कोण असणार आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज, हाऊ डिड यू गेस हू द ग्रँडफादर इज अँड हू द फादर इज? या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की तुम्ही कसं काय ओळखलत की फादर कोण आहे आणि ग्रँडफादर कोण आहेत? इथे या पिक्चरमध्ये हे फादर आहेत आणि हे ग्रँडफादर आहेत, पण हे आपण ओळखलं कसं बरं मुलांनो? हे आपण ओळखलं त्यांच्या लुकवरून. Here, father's hair is black and grandfather's hair is gray. जेव्हा जन्माला येतं तेव्हा सगळेजण खूप आनंदी असतात, सगळ्यांना खूप आनंद होतो. इवलेसे छोटेसे बाळ त्या घरी आलेले असते म्हणून. आई त्या बाळाची खूप काळजी घेत असते. तुम्ही पाहिलंही असेल, तुमच्या घरातसुद्धा एखादं लहान बाळ आल्यानंतरनं तुमच्या घरात सगळ्यांना खूप खूप आनंद होतो. त्या बाळाची आई बाळाची खूप काळजी घेत असते, बाळाला अंघोळही घालत असते. बाळाला भूक लागली की बाळाची आई त्याला दूधसुद्धा देते. तसंच बाळाला झोप येण्यासाठी लल्लाबाई म्हणजेच अंगाई गीतसुद्धा गात असते. हळूहळू जसे जसे दिवस जातात तसे तसे बाळ मोठे मोठे होत असते. त्याची हाईट आणि वेट दोन्ही वाढत असतं आणि त्यानंतर हळूहळू बाळ रांगायला लागतं आणि 6 मंथ्सचं झाल्यानंतरनं बाळ भात, खिचडी यासारखे पदार्थसुद्धा खायला लागतं आणि त्यानंतर हळूहळू ते उभं राहायला शिकतं आणि बाळ उभं राहायला शिकल्यानंतरनं तो हळूहळू चालायलासुद्धा लागतं. त्याचप्रमाणे हळूहळू तो मोठा होतो आणि एक दिवशी तुमच्यासारखा छान शाळेतसुद्धा जायला लागतं. So, let's learn about as we grow. A little baby is born. Everyone is happy. The mother lovingly takes care of her baby. She bathes the baby every day. She feeds it milk when it is hungry. She sings it to sleep with lullabies. अंगाई गीते गाऊन आई बाळाला छान झोपी लावते. Slowly the baby grows.
it becomes taller. Its weight also increases. बाळ छोटं जेव्हा जन्माला येतं तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. त्याची आई विशेष करून बाळाची आई विशेष करून बाळाची खूप काळजी घेत असते. त्याला रोज अंघोळ घालत असते. त्याला भूक लागली की त्याला दूध पाजत असते आणि झोपण्यासाठी अंगाई गीतेसुद्धा गाते. असंच करत करत बाळ हे मोठं होत असतं आणि जसं जसं ते मोठं होत असतं तसं तसं त्या बाळाची हाईट आणि वेट हे दोन्ही वाढत असतं. ॲज द बेबी ग्रोज अप इट लर्न्स टू क्रॉल. क्रॉल म्हणजे रांगणे. इट्स टीथ बिकम आउट वन बाय वन. आणि बाळाचे दात हे वन बाय वन म्हणजे एक एक करून यायला चालू होत असतात. देन इट लर्न्स टू स्टँड अँड लेटर टू वॉक. आणि त्यानंतरनं बाळ उभं राहायला शिकतं. आधी ते जे बाळ आहे ते धरून धरून उभं राहतं. कोणत्याही वस्तूला, घरातील जी वस्तू त्याला दिसेल, हाताला येईल त्या वस्तूला धरून हळूहळू ते बाळ उभं राहत असतं. आणि त्यानंतरनं ते धरून धरून चालण्याचा प्रयत्न करतं. आणि त्यानंतरनं हळूहळू एके दिवशी बाळ हे पूर्णपणे कोणतीही वस्तू न धरता चालायला लागते. ऑल दिस व्हाईल इट गेन्स इन हाईट अँड वेट. द बेबी लर्न्स टू रेकग्नाइज इट्स मदर. लहान बाळ त्यानंतरनं त्याच्या आईला ओळखायला लागतं. इट लर्न्स टू रेकग्नाइज अदर पीपल. आणि त्यानंतरनं हळूहळू घरातील इतर लोकांनासुद्धा हे लहान बाळ ओळखायला लागतं. इट बिगिन्स टू हॅव अदर फूड्स. आणि मग त्याला हळूहळू तो 6 मंथ्सचा झाला की त्यानंतरनं त्याला दुसरं जे फूड आहे मिल्कला सोडून, मिल्कच्या व्यतिरिक्त खिचडी वगैरे दिले जाते. मदर फीड्स द बेबी राईस विथ मिल्क. ग्रॅज्युअली इट बिगिन्स टू स्पीक. आणि हळूहळू हे बाळ बोलायला लागतं. वेदर इट इज अ बॉय ऑर गर्ल, नेचर डज नॉट डिफरेन्शिएट बिटवीन द टू इन देअर ग्रोथ. मग हे बाळ गर्ल असू देत किंवा बॉय असू देत, नेचर अजिबात फरक करत नाही या दोघांच्याही ग्रोथमध्ये. वेन दे बिकम बिगर दे आर नॉट बेबीज एनी लॉंगर. अ लिटिल बॉय बिकम्स अ बिग बॉय, अ स्मॉल गर्ल बिकम्स अ बिग गर्ल. आणि हे बाळ आणखी मोठे झाले की ते बाळ राहत नाही. बेबी बॉयचा मोठा मुलगा होतो आणि बेबी गर्लची मोठी मुलगी होते, बिग गर्ल होते. ॲट द एज ऑफ 6 चिल्ड्रन स्टार्ट स्कूल. आणि 6 इयर्सचे जेव्हा हे होतात तेव्हा त्यांना शाळेत घातलं जातं, त्यांची शाळा सुरू होते. दे कीप ग्रोईंग इन हाईट अंटिल द एज ऑफ 18. आणि मुलांची हाईट ही त्यांच्या वयाच्या 18 इयर्सपर्यंत वाढत असते. अंटिल 40 इयर्स ऑफ एज अ पर्सन रिमेन्स फिट. मुलांनो, 40 इयर्सपर्यंत कोणताही पर्सन व्यवस्थित फिट असतो. देअर इज नो गेन इन हाईट बट वेट कीप्स इन्क्रीजिंग. आणि आपण आत्ताच पाहिलं की 18 इयर्सचं होईपर्यंत हाईट वाढत असते, पण 18च्या पुढे वय झाल्यानंतरनं हाईट वाढण्याचं थांबतं. पण वेट हे वाढतच असतं आणि ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायला लागते. आणि आपण आपलं डाएट हे व्यवस्थित घ्यायला हवं. गुड हॅबिट्स अँड गुड फूड हेल्प्स टू मेंटेन गुड हेल्थ. वी बेनिफिट फ्रॉम रेग्युलर एक्सरसाइज. मुलांनो, आपल्या ज्या हॅबिट्स आहेत, आपल्या ज्या सवयी आहेत त्या चांगल्या असायला हव्यात. त्यामुळे आपली हेल्थ ही अगदी व्यवस्थित छान राहते. आपल्याला कोणतेही आजार होत नाहीत. त्याशिवाय आपला आहार हा अगदी छान व्यवस्थित असायला हवा. फास्ट फूड शक्यतो टाळायला हवं. बाहेरचं काही खायला नाही पाहिजे. घरचं अन्न हे अगदी छान असतं. होम फूड इज गुड फॉर हेल्थ. वी बेनिफिट फ्रॉम रेग्युलर एक्सरसाइज. आणि रेग्युलर एक्सरसाइजमुळे आपल्याला खूप फायदे होतात. अँड ऑलवेज रिमेंबर चिल्ड्रन, टू कीप गुड हेल्थ केअर मस्ट बी टेकन अबाउट द फूड वी ईट. Even after 40 years of age, there are changes in our body. मुलांनो, 40 इयर्सच्या नंतरसुद्धा आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. आपण शिकलो की लहान बेबी जेव्हा जन्माला येतं तेव्हा हळूहळू त्याची ग्रोथ ही होत असते. आणि लहान बेबीचा
मोठा बॉय होत असतो. तसंच 40 इयर्सच्या एजनंतरसुद्धा आपल्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. ग्रॅज्युअली आय साईट बिकम्स वीक. मुलांनो, बाळ जन्माला येतं आणि त्यानंतरनं ते हळूहळू चालायला लागतं, बोलायला लागतं, मग ते शाळेत जायला लागतं आणि मग या छोट्या मुलाचा मोठा बॉय होतो आणि हा मोठा बॉय मग अजून मोठा होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याची ग्रोथ ही होत असते अंटील 18 इयर्सचं होईपर्यंत कोणत्याही पर्सनची हाईट ही वाढत असते आणि वेटसुद्धा वाढत असतं. पण मुलांनो, 18 इयर होईपर्यंतच आपली हाईट ही वाढत असते आणि त्यानंतरनं आपली हाईट वाढत नाही, पण वेट वाढत असतं. आणि हे वेट कंट्रोल करण्यासाठी आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज करावा लागतो आणि गुड फूड खावं लागतं टू कीप आवरसेल्फ फिट अँड हेल्दी. आणि जेव्हा कोणताही पर्सन 40 इयर्सचा होतो तेव्हासुद्धा त्याच्या बॉडीमध्ये हे चेंजेस होत असतात. काय काय चेंजेस होत असतात मुलांनो? आय साईट बिकम्स वीक, हेअर स्टार्ट्स टर्निंग ग्रे. त्यांची आय साईट जी आहे ना ती वीक होते. आय साईट म्हणजे दिसणं, आपण डोळ्यांनी पाहतो, वी सी विथ आवर आईज, आणि आपल्याला मग ह्या डोळ्यांनी थोडं हळूहळू कमी दिसायला लागतं. हेअर स्टार्ट्स टर्निंग ग्रे. हेअर म्हणजे आपले केस, हे ग्रे म्हणजे पांढरे व्हायला लागतात. आपले केस हे 40 नंतरनं, आपलं 40 वय झाल्यानंतरनं हळूहळू पांढरे व्हायला लागतात. इन ओल्ड एज द बॉडी स्ट्रेंथ डिक्रीजेस फर्दर. आणि अजून जसं आपलं वय होत जातं तसं आपल्या शरीराची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होत जाते. हिअरिंग अँड मेमरी बिकम वीकर. आपल्याला कमी ऐकू येतं. आपली स्मरणशक्ती, मेमरी म्हणजे स्मरणशक्ती, ही हळूहळू कमी होत जाते. टीथ बिगिन टू फॉल. दात पडायला लागतात. वी स्लीपलेस अँड डेव्हलप व्हेरियस डिसऑर्डर्स. आणि जसं वय होत जातं, म्हातारे व्हायला लागतो, तसं आपल्याला कमी झोप तयार होते, आपल्याला जास्त झोप येत नाही आणि मग अशातच आपल्याला आजार होण्याची शक्यता असते. वन डे डेथ अकर्स. आणि एके दिवशी मृत्यू येतो. चिल्ड्रन, कॅन यू टेल? दीज आर 3 पिक्चर्स ऑफ द सेम मँगो ट्री. एकाच मँगो ट्रीचे हे 3ही पिक्चर्स आहेत. हे जे मँगो ट्री आहे हे ते छोटं असतानाचं मँगो ट्री आहे. मग त्याची ग्रोथ झाली, ते एवढं झालं आहे आणि मग आत्ता तेच मँगो ट्री एवढं मोठं छान असं झालेलं आहे. सो विच इज द ओल्डेस्ट पिक्चर? यातलं सगळ्यात जुनं पिक्चर कोणतं असणार आहे? ऑफकोर्स हे असणार आहे, हो की नाही? ओल्डेस्ट पिक्चर. विच पिक्चर इज द मोस्ट रिसेंट? आणि आत्ताचं पिक्चर कोणतं असेल? आत्ताचं पिक्चर असणार हे. विच पिक्चर इज द वन ऑफ द टाईम इन बिटवीन? आणि या दोघांच्या मधलं जी स्टेज आहे या ट्रीची, ते पिक्चर कोणतं असणार आहे? सो ते पिक्चर असणार आहे हे. चिल्ड्रन, चेंजेस टेक प्लेस इन प्लांट्स विथ टाईम जस्ट ॲज दे डू इन पीपल. लेट्स अंडरस्टँड दिस विथ पिक्चर्स. Little baby is born. Slowly the baby grows. It becomes taller. At the age of 6, children start school. They keep growing in height until the age of 18. Even after 40 years of age, there are changes in human body. In old age, the body strength decreases further. In the same way, plants grow from seeds and trees grow from plants. As a small baby grows older and older, the same process is taken place in the growth of trees also. Now let's learn about growth of plants. Just as people change over a period of time, so do plants. मुलांनो, जसं माणसामध्ये काळानुसार बदल होत असतो, म्हणजेच छोटं बाळ असतं आधी, जे जन्माला आलेलं असतं, त्यानंतरनं जसा काळ निघून जातो, जसं वेळ जात असतो, तसं ते बेबी हळूहळू मोठं होत असतं. त्याचप्रमाणे प्लांट्सचं सुद्धा लाईफ तसंच असतं. प्लांट्ससुद्धा आधी छोटे असतात, हळूहळू मोठे होतात आणि मग मोठं ट्री होतं. When a seed sprouts or germinates,
अ न्यू प्लांट इज प्रोड्यूस्ड. स्प्राउट्स म्हणजे काय मुलांनो? हे पहा, इथे मूग आहेत, मुगाच्या सीड्स आहेत आणि त्यांना मोड आलेले आहेत. म्हणजेच हे मोड येणे त्याला स्प्राउट्स असं म्हणतात. ते स्प्राउट्स आलेले आहेत मुगाला. और जर्मिनेट. अ न्यू टर्म, जर्मिनेशन. द स्प्राउटिंग ऑफ सीड्स इज ऑल्सो नोन ॲज जर्मिनेशन. आणि या मुगांना आता मोड आलेले आहेत त्यालाच जर्मिनेशन असं सुद्धा म्हणतात. आणि मुलांनो, आता हे जे सीड्स आहेत, मुगाच्या सीड्स, यांना स्प्राउट आलेले आहेत आणि यांच्यापासूनच नवीन प्लांट तयार होणार असतं. फॉर द स्प्राउट टू ग्रो इट मस्ट टेक रूट इन द सॉईल. मुलांनो, या सीड्सचे जे स्प्राउट्स आहेत ते ग्रो होण्यासाठी, त्याचं प्लांटमध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला या सीड्सला सॉईलमध्ये सो करावं लागणार आहे. तेव्हाच त्याचं छान प्लांट तयार होईल. ओनली देन डज द सीडलिंग दॅट ग्रोज फ्रॉम द स्प्राउट फ्लॉरिश. चिल्ड्रन, when a seed is sown into moist soil, it begins to grow and this process is called germination. आणि मग त्यानंतरनं या सीडला रूट्स, जे स्प्राऊट आहे सीडचं, त्या स्प्राऊटला रूट्स यायला चालू होतात आणि हळूहळू हे जे प्लांट आहे ते मोठं मोठं व्हायला लागतं. द सीडलिंग्स ॲब्झॉर्ब्स वॉटर अँड सम न्यूट्रिशियस सबस्टन्सेस फ्रॉम द सॉईल. मुलांनो, आपण पाहिलं इथे सीड्स आहेत आणि त्या सीड्सला स्प्राउट्स आलेले आहेत आणि मग ते सॉईलमध्ये सो केल्यानंतरनं असं प्लांट तयार झालेलं आहे. हे पाहताय, इथे एक छानसं छोटंसं असं प्लांट तयार झालेलं आहे. आणि ह्या ज्या सीडलिंग्स आहेत त्या काय करतात, त्या सॉईलमधून वॉटर आणि काही न्यूट्रिशियस सबस्टन्सेस असतात की ते ॲब्झॉर्ब करतात. द लिव्स बिगिन टू मेक फूड. आणि मग या प्लांटला जे लिव्स आलेले आहेत ते लिव्स फूड तयार करायला चालू करतात. द प्लांट्स बिगिन्स टू ग्रो. आणि प्लांट हळूहळू वाढत असतं. इट गिव्ज आउट न्यू लिव्स. आणि तुम्ही पाहिलंच असेल मुलांनो की प्लांट छोटं असतं, त्यानंतर हळूहळू ते मोठं मोठं होत जातं आणि मोठं मोठं होत जात असताना त्याचे जे लिव्ज आहेत त्यासुद्धा जास्त जास्त अशा येत जातात, त्यांची संख्या जास्त वाढत जाते. इट ऑल्सो बिगिन्स टू ग्रो टॉलर. ॲट द प्रॉपर स्टेज ऑफ इट्स ग्रोथ द प्लांट्स बिगिन टू फ्लावर. फ्रूट्स डेव्हलप फ्रॉम फ्लावर्स. These fruits have seeds. From those seeds new plants grow. मुलांनो, इथे आपण पाहिलं हे छोटंसं प्लांट आहे, ते हळूहळू मोठं टॉल होत जातं आणि मग या प्लांटला फ्लावर्स येतात. इथे हे प्लांट आहे आणि इथे हे सॉईलच्या खाली त्याचे रूट्स आहेत. या रूट्स थ्रू हे प्लांट सॉईलमधील वॉटर आणि न्यूट्रिशन सबस्टन्सेस ॲब्झॉर्ब करतं आणि पूर्ण प्लांटपर्यंत पोहोचवत असतं. आणि जसं जसं हे प्लांट मोठं होत जातं तसं तसं त्याला फ्लावर्स येतात. इथे पाहताय तुम्ही, इथे हे फ्लावर्स आलेले आहेत. हे प्लांट्सचे ग्रीन कलरचे लिव्ज आहेत. आणि हे येलो कलरचे फ्लावर्स या प्लांटला आलेले आहेत. या फ्लावर्सपासूनच फ्रूट्स तयार होत असतात आणि या फ्रूट्समध्येच सीड्स असतात आणि या सीड्सपासून नवीन प्लांट्स तयार होत असतात. अ ट्री मस्ट विथस्टँड द सन, विंड अँड रेन ऑल द टाईम. मुलांनो, खूप झाडे असतात, हो की नाही? आपल्या अर्थवर खूप झाडे आहेत. काही झाडे खूप जुने आहेत. पण या सगळ्या झाडांना ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांना तोंड द्यावे लागते, या सगळ्यांना सामोरे जावे लागते. समटाईम्स इट इज अटॅक्ड बाय पेस्ट्स मीन्स कीड. झाडांनासुद्धा कीड लागते. मग कधीकधी या झाडांना खूप मोठ्या प्रमाणात कीड लागते. दिस मेक्स द ट्री वीकर. आणि त्यामुळे हे जे झाड आहेत ते हळूहळू वीक होत जातात. इथे पाहताय, हे एक झाड आहे आणि या झाडाला रूट्सच्या इथे कीड लागलेली आहे आणि ही जी कीड आहे ते हळूहळू हे पूर्ण झाड जे आहे ना ते आतून पूर्ण पोखरून टाकते आणि या झाडाला पूर्ण खराब करून टाकते. ॲट लास्ट द ट्री ट्रंक ब्रेक्स. आणि मग शेवटी ही जी कीड आहे, हे जे पेस्ट्स आहेत ते पूर्ण झाडाला पोखरून टाकतात, खराब करून टाकतात आणि झाड पूर्णपणे वीक होतं आणि मग शेवटी हे जे ट्री ट्रंक आहे ते खराब होतं आणि खाली पडून जातं, तुटतं ते.
द ट्री फॉल्स डाऊन आणि मग झाड पूर्ण खाली पडतं. ऑल प्लांट्स डाय, सगळे प्लांट्स हे मरतातच. हवेवर द कॉज आर डिफरंट, सगळे प्लांट्स हे जरी मरत असतील, खराब होत असतील, तरीसुद्धा प्रत्येक झाडाचं खराब होण्यामागचं कारण हे वेगवेगळं असू शकतं. Now, what we have learned from this lesson, children? There are certain stages of the growth and progresses of a baby. बाळाच्या वाढीचे आणि त्यांच्या ग्रोथचे वेगवेगळे असे स्टेजेस आहेत. आता इथे या पिक्चरमध्ये तुम्ही पाहताय, इथे 2 लहान मुले आहेत आणि हळूहळू ते मोठे होतात. त्याचबरोबर छोटंसं प्लांट पण आहे बघा मुलांनो, आणि ॲनिमल्ससुद्धा आहेत इथे फर्स्ट पिक्चरमध्ये. तर हे 2 लहान मुले, त्यांच्या मागे एक प्लांट आहे, सगळे छोटे छोटे आहेत. पण जसा टाईम पास होतो तसं हे दोघेही मोठे होतात. त्यांच्या मागे जे प्लांट आहे ते सुद्धा मोठे होतं आणि ॲनिमल्ससुद्धा मोठे होत असतात. तसंच अजून टाईम पास झाल्यानंतरनं हे दोघे जे छोटे मुलं होते ते अजून मोठे झालेले आहेत, ट्री अजून जास्त मोठं झालेलं आहे आणि ॲनिमल्ससुद्धा मोठे झालेले आहेत. आणि मग बराच वेळ गेल्यानंतरनं हे दोघेसुद्धा आता ओल्ड झालेले आहेत आणि हे ट्रीसुद्धा आता खूप खूप मोठं झालेलं आहे. A person continues to grow till the age of 18. After 40 years of age, a person approaches old age. 40 years झाल्यानंतरनं हळूहळू म्हातारपण यायला लागतं. Changes take place in plants with time, just as they do in people. We have learned that starting from germination in the soil, there are definite stages of the growth of plants. Plants also grow in height and strength. Animals or plants all come to an end eventually. Now, always remember, children, a proper diet and regular exercise are necessary for keeping good health. Now, let's solve exercise. Fill in the blanks. When a baby is born, everyone is dash. When a baby is born, everyone is happy. Next is regular dash has its advantages. Regular exercise has its advantages. Next is dash develop from flowers. Fruits develop from flowers. B. Answer in brief. 1. Until how many years of age do children continue to grow? Answer. Children continue to grow until the age of 18. Question 2. How can good health be maintained? Good health can be maintained by following good habits, eating good food, and doing regular exercise. When do plants begin to flower? Answer. At the proper stage of its growth, the plants begin to flower. C. True or false? As a baby grows, its height and weight also grow. Yes, this is true. A plant can grow even if the sprout doesn't take root in soil. No, it's wrong. The seedling absorbs water and some nutrition substances from the soil. Yes, the seedling absorbs water and some nutrition substances from the soil. D. Think and tell. How does a cat move her kittens from one place to other? Answer. A cat moves her kittens from one place to the other by holding them in her mouth. 2. Grandfather's hair turn white. Some old men show another sign of old age on their heads. What is it? Answer. They start losing hair. Some old people even become bald. म्हणजे त्यांचे सगळे केस हे गळून जातात. Next is, how does old age affect the skin? Old age मुळे आपल्या स्किनला काय फरक पडतो? So, wrinkles and fine lines appear on the skin because of old age.
4. Beans like moong, matki and chawli sprout after being soaked in water. What other word will you use to describe this process? Yes, we have learned that the sprouting of seeds is known as germination. So, that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.